बाबाचा बर्थडे आहे 61वा. तर आईनं 61 दिवे तयार करून आणले आहे. हे आमचे गजू दादा. बाबाचा आहे बर्थडे आज 1 तारीख 1 जानेवारी. नमस्कार मंडळी. आज थोडा लेट ब्लॉग चालू केला. थोडे कामच होते ऑफिसचे. तर आता आम्ही निघू राहिलो. माझं जे गाव आहे चानी कामरोडा तिथं चाललो आहे. तिथं म्हणजे कायसाठी माहीत आहे का, बाबाचा आहे बड्डे आज 1 तारीख 1 जानेवारी. तर बाबा तिथल्या मंदिराचे आहे अध्यक्ष. तर मंदिराचे अध्यक्ष असल्यामुळं काय झालं, त्यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवला बड्डे निमित्त. तर आम्ही आता तिथं चाललो. माझा गाव इथून 20 किलोमीटर आहे फक्त. सगळी फॅमिली मिळूनच चाललो आम्ही. चला आता जाऊ मग आपण चानीला. आणि तिकडून येताना आणखी मग एक कार्यक्रम आहे, तोही निपटवायचा. लवकर जायचा. आता वाजून आले समजा 6 झाले आत्ता. तर तिथून आपल्याला 8 वाजेपर्यंत वापस यायचं आहे यवतमाळात. पाहू आता होते का नाही ते येणं. चलो. पण यार पहिले आता गाडी वॉश करायची आहे कार, कारण की लयच धूळ आहे गाडीवर भयंकर. पहा किती धूळ झाला आहे गाडीवर. हे तुम्हाला गावाचा एक विषय सांगतो. गावात काय झालं, त्यानं म्हणजे कार्यक्रम तर ठेवला बाबाच्या बड्डेचा, पण त्याला केक नाही सापडला. म्हणजे बोरीले लाडकडले केक नाही सापडला तिथून 10 किलोमीटरमध्ये. तर ते ना आम्हालाच केक सांगितला का तुम्ही केक घेऊन या, आम्हाला केक नाही सापडला. तर आम्ही आता केक घ्यायसाठी आलो. हो आता निघालो आम्ही चानीसाठी. बस 10 मिनिटात पोहोचतो आम्ही तिथं. इतकं जवळ आहे आमचं गाव. आलो आता आम्ही आमच्या गावात. आता चाललो मंदिरात. मंदिरात आहे प्रोग्राम, कार्यक्रम मंदिरात असल्यामुळं पहिले मस्त यांनी पूजा केली मंदिरात. आता थोड्या वेळात केक कापणार आहे. तर सगळेजण केक कापासाठी आले आहे सध्या. पूर्ण असा पाहिजे, चालते ना. हे आमचे गजू दादा आणि खाकीनाथ महाराज संस्थानचे हे आहेत सचिव. आता आम्ही लहानपणापासून यांच्यासोबत आहे. म्हणजे काकडा जेव्हा निघत होता तेव्हा याच्यापासूनच आम्ही टाळ वाजवणं शिकलो. म्हणजे ज्या काही धार्मिक गोष्टी आहे ते दादांपासून शिकलो आहे. तर दादा आहे या खाकीनाथ महाराज संस्थानचे सचिव. आणखी उपाध्यक्ष पण हजर आहे, पण ते बाहेर गेले. तुम्हाला त्याची ओळख करून देतो. हा आहे माझ्या नरेश काकाचा पोरगा कृष्णा. तुम्ही याला पाहिला आहे पात्राच्या ब्लॉगमध्ये. लय जबरदस्त आहे, लय कार्टून आहे. हा वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो याला सांगायचं काम नाही. हा सगळंच ऑटोमॅटिक सगळंच बोलते. हा लहान काकाचा पोरगा राम. चला आता आम्ही निघत आहे. केक कापला आम्ही, जेवण केलं, थोडं जेवण केलं, अर्ध जेवण यवतमाळले करायचं आहे. आता आलो आत्ता आम्ही घरी. बस 20 मिनिटात यवतमाळले चानीवरून. आता मी चाललो घेऊन आईबाबाला हॉटेलमध्ये. शुभम पहिलेच गेला आहे. त्यांना सगळी तयारी करून ठेवली आहे. सगळे नातेवाईक आले आहे. बाबाला काहीच माहीत नाही कार्यक्रम आहे काय आहे. फक्त थोडासा त्याला डाऊट आहे. आता त्याला घेऊन चाललो. चला आता जाऊ डायरेक्ट हॉटेलमध्ये. अरे चाललो आमच्या बाबांच्या पार्टीला. कारण आज आमच्या बाबांचा वाढदिवस आणि वर्षाचा पहिला दिवस. पडले होता. चला चला. एकदम VIP एंट्री झाली. पण हो काय करे. आता आईनं आहे ना, बाबाचा बर्थडे आहे 61वा. तर आईनं 61 दिवे तयार करून आणले आहे. आता दिवे लावत आहे आई.
61 दिवे ओवाळणार आहे. जसे आपण एका दिव्यानं ओवाळतो ना, तसं 61 दिव्यानं ओवाळणार आहे. चला दाखवतो मी तुम्हाला 61 दिवे. आम्ही सबजण ॲक्च्युली थांबून आहे, तर तिकडे लावण्यात आला दिवे आणि दिव्याला लागणार आहे कमीत कमी 15 ते 20 मिनटं. तर सगळेजण बसून आहे खाली, वेटिंगवर आहे सगळेजण, वेटिंगवर, कारण की दिवे लावायचे आहे म्हणून. आईचा पराक्रम आहे 61 दिव्याचा. आम्ही केकची ऑर्डर दिली होती, तर केकवर काय नाव लिहिलं सांगतो तुम्हाला. पहा, आमचं सरनेम आहे अजमेरे, AJMIRE. त्यानं स्पेलिंग पहा काय लिहिलं. हे बा, AJMIRE पाहिजे, त्यानं अजमेरी करून टाकलं, अजमेरी टायर्स. त्याचं काही चुकलं नाही. आता आमचे पार्सल येते दुकानात, तर पार्सलमध्ये प्रत्येक वेळेस म्हणते त्याच्यावर लिहून हेच असते, अजमेरा नाही तर अजमेरी नाही तर अजमेर, असे 3 असते. अजमेरे कधीच नाही राहत. तर त्याचं काही चुकलं नाही लिहिणाऱ्याचं. आता कापतो आम्ही केक. सगळेजण जमा झाले. हे जे 61 दिव्याची कन्सेप्ट आहे ना, एक नंबर वाटली आहे. कारण की युनिक वाटलं, कारण की कोणी करत नाही. 61 दिवे मी पहिल्यांदाच पाहू राहिलो. आईनं कसं डोकं लावलं काय माहीत, पण बढिया आवडत आहे कन्सेप्ट 61 दिव्याची. 61 दिव्याची कन्सेप्ट यासाठी आहे का 61वा बड्डे आहे म्हणून. हॅपी बर्थडे बाबा. आणि सरप्राईज दिल्याबद्दल दोघांचे धन्यवाद सरप्राईज दिल्याबद्दल. असं जमलं. द्या. आज आहे ना, बाबाला काही माहित नव्हतं का आम्ही सरप्राईज देणार आहे म्हणून. आपण बाबाला विचारलं होतं बाबाला कसं वाटलं, तर त्याला सरप्राईज बद्दल त्याचं काय म्हणणं आहे. नाही, हे सरप्राईज जे दिली ते मलाही माहीतच नव्हते. आज खरंच सरप्राईजच झाली हे. कारण मी सकाळी खेड्यावर गेलो, शेतात गेलो, तरी मला माहीत नाही. आता नेहमी काचा जो कार्यक्रम असते किंवा संध्याकाळी आपण बाहेर जायचं, 5-6 जणं जेवण करायचं, एवढंच मला माहीत होतं. पण यांनी जवळपास 50 जणं, सगळे कॉलनीतले मित्र, कंपनी, माझे मित्र आणि ते स्वतः प्रणितचे मित्र, शुभमचे मित्र, यांनी फार मोठं एक काम केलं आणि हे कौतुकास्पद आहे. असे मुलं खरंच सर्वांना राहो देव आणि त्यांना ही सदिच्छा देतो. धन्यवाद पुरवायचं दोन्ही बी, प्रणित शुभमचं, की असं फार मोठं काम त्यांनी केलं. तो व्हायलाच पाहिजे. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. हार्दिक 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 शुभेच्छा. आणि जे आज माझ्या मुलांना जे इन्व्हाइट केलं, सर्व मित्र कंपनी, माझा शाळा, हिंगासपुरे, अशोकराव गुल्लाने, शहारे, युवाई, यांना मी आल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. धन्यवाद. मी यासाठी व्हिडिओ काढला का म्हणजे बाबाचं काय म्हणणं आहे, बाबांनी डायरेक्ट आमचे आभारच मानून टाकले. आभाराचा काही विषय नाही याच्यात. चला आता जेवण करू आपण. बाबा बम खुश झाले. त्याचं कारण म्हणजे असं का सरप्राईज होतं, त्याला माहितीही नव्हतं आणि विशेष म्हणजे त्याचे सगळे मित्रही होते. त्याला बढिया वाटलं. एक नंबर कार्यक्रम झाला. आम्ही मस्त आता व्हेज क्रिस्पी खात आहे. या तुम्ही खाले. तुम्हाला जेवणाचे मेनू दाखवतो मी. तंदुरी आहे, PBM आहे. हे काय रे शुभ? व्हेज मराठा. त्यानंतर दाल तडका, लिंबू, कांदा आणि आम्रखंड आणि पुलाव आहे. पुलाव झाली आमची पार्टी आत्ता. आता आम्ही चाललो घरी. सगळ्याला मस्त आवडला आमचं सरप्राईज. आलो आम्ही आत्ता सध्या घरी. झाला आमचा प्रोग्राम बर्थडेचा बाबाचा. आता करतो आम्ही आराम. तुम्ही पण करा आराम. आणि
आजचा व्लॉग माझा जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. नक्की शेअर करा. नक्की 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 शेअर करा. तर मी घेतो तुमची आता रजा. गुड नाईट, बाय बाय.